अहिल्यानगर जिल्ह्यातील रत्ना जाधव यांचं आयुष्य अतिशय संघर्षमय होतं। वयाच्या 15व्या वर्षी लग्न, त्यानंतर 1.5 वर्षातच नवऱ्याला HIV असल्याचं कळलं आणि रत्नालाही संसर्ग झाला। 2001 मध्ये नवरा गेला। सासर, माहेर, गावकरी, सोसायटी सगळ्यांनी त्यांना हुसकावून लावला। त्या तेव्हा शेतात झोपडीत राहू लागल्या। त्यात 11 महिन्याच्या बाळानेही साथ सोडली। दुःख अनावर झाल्यावर रत्नाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण थोडक्यात त्या वाचवल्या। त्यानंतर डॉक्टर रजनीकांत आरोळेच्या जामखेड प्रकल्पात त्यांना आधार मिळाला। औषध उपचार, नोकरी आणि समाजाची भीती दूर करणारा विश्वास मिळाला। आज त्या प्रकल्पाच्या व्यवस्थापक आहेत। शेती, शेळीपालन, गांडूळ खत, बचत गट सर्व त्या सांभाळतात। दत्तक घेतलेली मुलगी 11वीत शिकते। जगभरातील HIV बाधितांसाठी रत्ना प्रेरणास्त्रोत आहे। 1 डिसेंबर 2017 रोजी जागतिक एड्स दिनी स्वित्झर्लंडमध्ये त्यांनी व्याख्यान दिलं होतं। हा फक्त एक आजार आहे, तिरस्कार नाही, रोजगार हवा असा संदेश त्यांनी दिला। प्रतिकूलतेतून प्रेरणा कशी उभी राहते याचं जिवंत उदाहरण म्हणजेच रत्ना जाधव आहे।